मग काय झोपेत आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वेलप्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज दुपट्टा घालून बिकॉज जियाना नाही म्हणून आज आम्ही 2 व्हीलरने जिमला जाणार आहे. आणि आज दिवसभरात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आज फायनल पॅकिंग होणार आहे, जी 2 दिवसापासून होते पण काही होत नाही. तर ते आज करायची आहे आणि बस उद्या आम्ही निघणार आहे. तर आम्ही उद्या कुठे जाणार आहे मे बी ह्याच व्लॉगमध्ये समजेल ना. याच ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेल. आणि मॉर्निंग 3 वाजता आम्ही निघणार आहे. तर ते डेस्टिनेशन कुठलं असेल तुम्ही गेस करा. 1502 आहे का पण घरी 1502. हो हे आहे ना, हे सोपे लक्षात ठेवायचे. एनिवर्सरी आली काय सो गई थी. लिखा मैंने फेस्टिव। हाँ देखा नहीं अभी तक. हम आए बेल बजाए. हाँ नहीं वो चलेगी स्कूल में। हाँ, काम ब्लड डोनेशन कैंप हाँ. वो बोला है। ठीक चल बाय. चल भेट तर झाली ऍटलीस्ट. किती ना सकाळी उठून ना बघा, कारण रात्री हे लोक सगळे यांचं सेलिब्रेशन करायला अॅनिव्हर्सरी त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. तर हे लोक सगळे आमचा ग्रुप त्यांना केक वगैरे घेऊन गेले. मी नव्हती गेली, मला थकल्यासारखं होत होतं. जियाना पण झोपलेली होती म्हणून मी नाही गेली. आणि बघ ना ते म्हणजे त्या आंटी सकाळी उठून गेल्या पण Fast. सॉरी भाभी, मी भाभी म्हणते त्यांना. वी आर डन विथ अवर वर्कआउट. आणि आता घरी गेल्यावर लगेच मला जायचं आहे संगीता काकूकडे. माझ्या जियानाची नानी संगीता काकूची मुलगी आलेली आहे आणि जावईसुद्धा आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत भेटवायचं आहे. जियानाला भेटायचं आहे बाबा त्यांना. स्पेशली फोन आला तर जियानाला भेटायचं आहे, घेऊन ये. तर चला जियानाची भेट करून देऊ त्यांच्या दोघांबरोबर. ते व्लॉग्स बघतात आमचे, ते दिल्लीला राहतात दोघंही जण. तर कसं जियानाला भेटायचं आहे, तुला मला नाही भेटायचं आहे. नाही रे काल, हा नाही रे असं नाही म्हणतंय. त्यांना भेटायचं आहे. आम्हाला भेटायचं आहे, त्यांना जियानाला भेटायचं आहे पण आम्हाला त्यांना भेटायचं आहे. चला तर ते कोण आहे हे थोड्याच वेळात तुम्हाला समजेल. तू सांगशील का डॅडीला? नाही यायचं होतं आम्हाला. ही काचासोबत किती मोठी मेमरी आहे तुझी. हो मला सांगितलं ऍक्च्युली मम्मीने. तिला जीवावर आलाय ना, माहिती आहे मला, कळलं. असं आहे ते. कळलं मला. तू काच कसं पडलं होतं का मावशीला सांगू? हो, मला सांगितलं मम्मीने की एकदमच पडलं. आणि बस तुझी नानू कुठे गेले? नानू गेले का? नानू गेले ऑफिसला. अरे नानू तुम्हाला ओळखलं गेले. का? तुम्हाला ओळखलं? ओळखलं का तुम्हाला? आता एकदम फर्स्ट मध्ये बघितलं. आम्ही ओळखलं तिथे जियानाला. आम्ही ब्लॉग मध्ये बघतो तुला. तू हॅपी बर्थडे ला गेली होती ना ग काल? बघ ती हॅपी बर्थडे तू ला गेली आलीच होती. नाही. तू कुठे नाही, होती? आम्ही झोपलो होतो. कशी फोनवर अशी एंड मध्ये करते ना, अशी बाय करते ना तू, बाय. मावशी बघते तुझे ब्लॉग्स. तिच्या टी शर्टला मॅच होत. त्याला मस्त मी आणि अभि दूध पिलं. आता मला भूक नाही लागली, माझं पोट भरलंय. मम्मा अशी बोलते मला. अगं म्हटलं संध्याकाळ झाली, सकाळ थोडी झाली. जियाना तू बघितली, स्वप्न बघितलं. चल ये ना, जा. ये ना. हे ना तिला. तू घे ना, काय येत आहे ना. ती देत नाही हात असा. Practice करा सायली तू आता. A few moments later. घरी बनलाय कच्चा चिवडा. अरे खा खा, बघ खाऊन सांग जरा. मम्मी छान झाला, मस्त, परफेक्ट, खूप छान. जरा आवडलं? हो का? आजीला थँक्यू म्हणून दे.
इथे चालू झालेलं आहे टिफिनचं प्रिपरेशन. होऊन जाईल. झोपेत आहे झोपते खूप जास्त. तिला काय झालं माहिती नाही. आता वाजलेले आहे मॉर्निंगचे 2:30 आणि आताच थोड्याच वेळात आम्ही आता निघणार आहे आमच्या नवीन डेस्टिनेशनसाठी. तर ते कुठे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. मम्मी रेडी झालेली आहे, आम्ही सुद्धा रेडी झालेलो आहे. जियाना थोडी क्रँकी झालेली आहे कारण तिची झोप काही व्यवस्थित झाली नाही त्यामुळे. तर आता थोड्या वेळात निघू आणि इथनं आता फक्त जर्नी आहे. तर आम्ही रोड ट्रिप करणार आहे आणि कारनी जाणार आहे. चला तर मग आमच्यासोबत कोण कोण जॉईन होणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. मी व्लॉगला असंच कंटिन्यू करेन. कुठला ड्रेस फिटते? आता वाजले आहेत 2:45 आणि जियानाची एक्साइटमेंट बघा. हो 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 है ना जियाना? अरे हिच्या पोटातच काही बसत नाही. बरं ठीक आहे. आता तर तुम्हाला माहीतच झालं आहे विका येणार आहे आमच्या बरोबर. तर चला अजून विका बरोबर कोण कोण येणार आहे? कोण कोण येणार आहे विका बरोबर? कोण येणार आहे? बडी मम्मा, बिग डॅडी आणि विका है ना? चला तर त्यांना ऑन द वे पिक करू आणि ते सुद्धा रेडी झालेले आहेत. 5 मिनिटच्या डिस्टन्सवर ताईचं घर आहे. ताईला पिक करू आणि मग आम्ही निघू आमच्या डेस्टिनेशनसाठी. ये चला. हेवी वाटते मामा तुझी बॅग. पाठीवर का नाही घेतली? एक्सायटेड बेबी? एक्सायटेड? आमचा बेबी काही वेगळ्याच झोनमध्ये आहेत. वेलकम वेलकम. मागे देऊन दे मम्मी जवळ. काढून घ्या जॅकेट. काहीच नाही, 20 डिग्री आहे, गरम होतं. काय जॅकेट नाही घात? गुड मॉर्निंग विका. कुठे चाललो आपण? कुठे चाललो? कसा रोड होता हो तुम्ही परत आले तेव्हा वाटतं. हो का? सकाळी सांगत होते मलाही आता नवीन स्ट्रीट. मग कुठे चाललो का? येस आम्ही गोव्याला चाललोय. जियाना आपण कुठे चाललो बाळा? कुठे? गोवा. कुठे चाललो जियाना? गोवा चाललो तर काही वेगळ्या ठिकाणी पण पोरींचा गोवा सुरू आहे. लेट्स सी. हा म्हणजे गोव्याला जायचं आहे पोरींना. आणि मम्मी सकाळी सकाळी बघा मुरमुऱ्याचा लाडू. ब्रेकफास्ट आहे मम्मीचा आणि एवढं सगळं सामान घेऊन बसलेली आहे बाजूला. छोटे पिल्लू. हो किती क्यूट क्यूट. नाही नाही सगळी येतील पळत. तर आम्ही पोहोचलेलो आहे उडुपी कृष्णा भवन. तर इथे करू आम्ही आता ब्रेकफास्ट. अरे उतरा रे. काय आतमध्ये गेली असेल. तुझी चप्पल. तुमचं स्वागत आहे उडुपी. थँक्यू. मसाला दूध आणि यांना प्लेन सांगावं लागेल ना. ये फॅन बंद कर ना त्याला खूप थंडी वाटत आहे. हम नागपूर से आए. प्रायव्हेट प्रॉपर्टी. तुम्हाला समजलं असेल की आता आपण कुठे चाललो. तर दीपाली पिझ्झा आला आहे. बेसन सोबत. बेसन म्हणजे घे ते चांगलं असेल. बेसन घे पहिले. बेसन
बाकीचं मला पसंत नाही. आलूची भाजी आहे ती. पातळ गोष्टी आवडतात. जेवणासारखं नाही आवडत. बापरे, पण ते तू बघलं कसं आहे? तसंच आहे. त्यांनी 4 वाट्या खाल्ल्यात तुझ्या बाजूचे हो कंटिन्यू. गेले पण गेले खाऊन. चटणी का चटणी? ही चटणी बघ कशी. काय दीपाली? अरे हो मम्मी घे ना. झालं पण सरलेला. थोडंसं टेस्ट कर मम्मी. तांदळाची हे आहे ना ते काय म्हणतो त्याला? पेंड. हुंडी पेंड नाही ना रे. वाटले असे मोठे मोठे. तुमच्या नागपूरला पेंड म्हणतात का? आमच्या पंढरला हुंडी म्हणतात है ना का? आमचा तुमचा नाही करा, नागपूरलाच राहायचं आहे तुम्हाला. कशात हवाय? गुली आहे. हे बघ, हे बघ. खरंच आहे. नाव तर दोघे घेऊन करतात रे. मग काय काय बघ खाऊन बघ काही ऑर्डर करता. सिग्नेचर डिश आहे. एकमेकांकडे फक्त गो. पण जिजूला नाही आवडलं ते. बघ जिजूचा फेसबुक. छान छान प्रणवला आवडलं. प्रणव काही खातो छान आहे जरा. फक्त तो आपल्याकडे क्रिस्पी राहतो. ना यांचं गुलगुली. वाटत आहे गाईस? छान झोप झाली. चांगलं वाटत आहे आता. ताई तुला सनकिस्ट तू का बरं एवढी बारीक दिसत आहे दीपाली? फास्ट होते ना ते आता. ए विका काय करत आहे का? एक सीट आहे आणि त्यात जागा आहे. बघ कशी गेली लोक. पडशील. वाव, वाटत आहे ना थायलंड, बँकॉक. तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे हैदराबाद आणि सगळ्यात पहिले आम्ही विजिट करतोय IKEA स्टोअरला, कारण दीपालीची सगळ्यात पहिली ही डिमांड होती. तर त्यामुळे चला तर आम्ही तिथे काय 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 घेऊ दीपाली, काय घेऊ? ठीक. चला तर काही आवडलं तर नक्की घेऊ, अदरवाईज तिथला स्टोअर आम्ही एक्सप्लोर करू. तुमच्यासोबत नक्की सगळ्या गोष्टी शेअर करू. नंतर भरू ना आपण. हा नंतर भरू. हा ही कंपनी आहे. इधर आती इथं जायचं आपल्याला आतमध्ये. हो. जावा वगैरेची सगळी सदरला. कशी ग दीपाली? घाण आहे बरं म्हणा म्हणा त्याच्या. म्हणजे आम्हा म्हणजे दीपाली मी खूप एक्सायटेड आहे IKEA साठी. बिकॉज मला खूप वर्षांपासून IKEAला जायचं होतं आणि स्पेशली आम्ही जेव्हा घराचं फर्निचर करत होतो ना तेव्हा आमचा होता प्लॅन हैदराबादला येऊन IKEAमध्ये जाऊ. मनीष भाऊनी आपला प्लॅन होता. तर तो बघू जर आज काही आवडलं तर. आवडलं तर नक्की घे आणि तुमच्यासोबत सुद्धा आम्ही नक्की शेअर करू. मी ना शेअर करेन जेव्हा घेईन. कसा झाला प्रवास तुमचा, कसं वाटलं तुम्हाला? आम्ही ड्रायव्हर दोघं जण. अगं पण तुझी बाईक चप्पल तर वाटत नाहीये. गाईज घेऊन घ्यायचे का फ्लाईट सीट काही टेन्शनच नाही. चला
शॉपिंग ट्रॉली वगैरे घेऊ का? 634ची मला हेच वाटतं महाग आहे मला 634च्या आपण तिचे उपास झाले ना आता म्हणून. बारीक चांगली नाही दिसत म्हणते आम्ही. ते बघ ती पर्पल शीट ती तशीच लावून देणार होतं आपल्याला बघ परफोरेटेड. हां तीच. ती आहे ती शीट गाइस चलो ना गाइस गाइस इधर से गाइस. फ्राय पॅन हे कितीला आहे रे? काय देऊ बेटा? 906 906 आहे. हो नाही भांडे खूप छान आहेत पण इथे भांडे खूप छान आहेत. हे नाही माहिती आपण इकडे बघितलं होतं. हे बघ प्रणव बिर्याणी बनवायला असं भांडं आहे ते. थोडीफार शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही आलो आहे वेअरहाऊसमध्ये. जे प्रॉडक्ट आहे ते इथनं थोडेफार जे आहेत जसं वॉच वगैरे ती पिक करू आणि मग जाऊ पुढे. किती छान वाटत आहे ना. पण एका मोठ्या सिटीमध्ये राहायचा फायदा असा असतो. शिकायला मिळते, बघायला मिळतं नवीन नवीन गोष्टी. फाइंड द प्रॉडक्टमध्ये बघ मम्मा स्क्रीन्स लागले आहे तिथे आपलं प्रॉडक्ट फाइंड करा. हो जियानाची डॅडी खूप पुढे गेले. इसीलिए जियो बहुत पैसा कमा और मजा करो. कसा होता एक्सपिरियन्स? खूप सुंदर. प्रॉपर मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर सेक्शन वाईज सगळ्या गोष्टी डिवाईड केलेल्या आहे. खूप मोठा IKEAचा स्टोअर आहे. अराउंड 28 शोरूम्स आतमध्ये आहे वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये. तर खरंच काही गोष्टींमध्ये प्रॉडक्ट क्वालिटीसुद्धा चांगली आहे. छान आहे. आम्हाला थोडंफार घ्यायचं होतं पण जियाना आणि विकामुळे नाही जमलं. आपण एक वेळा मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जो आहे ना IKEA तिथे व्हिजिट करू. सेम असेल ना प्रणव? काय डिफरन्स राहणार आहे? जेव्हा आपण घेण्याच्या प्लॅनिंग हां हां हां. विकालाही भूक लागली आणि जियानाला सुद्धा भूक लागलेली आहे. तर लेकरांसोबत ना बऱ्याच गोष्टी नाही होत आणि त्यांच्या अकॉर्डिंग बऱ्याच गोष्टी झालेल्या सुद्धा बऱ्या असतात. हे बघा तिला भूक लागलेली आहे आणि मी तिचा टिफिन घेऊन आलेली आहे. तर तिला खाऊ घालते. विका थोडंफार वर खाते आणि जे विका खाणार आहे ते जियाना खात नाही. म्हणून मग आता हिला गाडीमध्ये घेऊन आलो. ही तिचं बघितलं असतं तर ही डिस्ट्रॅक्ट झाली असती परत म्हणून. चला तर फायनली आम्ही पोचलेलो आहे लंच करायला. देसीवाला म्हणून द इंडियन रेस्टॉरंट आहे तर तिथे. लेट्स सी. कॉर्नरला बसू ना आपण. चालू है ना ये? हम हैं टोटल 5 और 2 बच्चे. हाँ अच्छा है. व्यू अच्छा है ना. आओ ना बैठो ना गाइस. जे ना झुला आहे मोठा. बसा 4.6 होती रेटिंग. आली बरोबर तू. देखो ना गाइस कैसा था फूड. छान. म्हणजे हैदराबादमध्ये येऊन फूड आपण जास्त काही चांगलं एक्सपेक्ट नाही करू शकत. हां नाही नागपूरची टेस्ट नाही. चला तर असा होता दिवस. आम्ही हैदराबादला पोचलो आहे आणि आता आम्ही करू हॉटेलमध्ये चेक इन. पण तो पार्ट मी सगळं तुमच्याबरोबर उद्या शेअर करेल उद्याच्या व्लॉगमध्ये. तर उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.